मित्रांनो, आपलं स्वागत आहे सोलकॅम्प सिक्युरिटीमध्ये. आपल्याकडे तुम्हाला माहिती आहे सोलकॅम्प सिक्युरिटीमध्ये नवीन प्रोडक्ट आहे 4. पण बऱ्याच कस्टमरचं रिक्वायरमेंट आहे की प्रोडक्ट तर आहे पण हे जे ऍक्टिव्ह कसे करायचे, याला ऍप्लिकेशन कोणती येते, ती ऍप्लिकेशन हँडल कशी करायची, ती ऍप्लिकेशन लॉग इन कशी करायची, रजिस्ट्रेशन करायचं. आज आपण त्याविषयीच माहिती जाणून घेणार आहे. तर या सर्व प्रोडक्टला आपल्या एकच ऍप्लिकेशन येत आहे. त्या ऍप्लिकेशनचं नाव आहे हायइजी. आता मी तुम्हाला त्या व्हिडिओमध्ये ती ऍप्लिकेशन रजिस्ट्रेशन कशी करायची आणि तिचा पुढे यूज कसा करायचा ते तुम्हाला सांगणार आहे. नमस्कार मित्रांनो, तर तुम्हाला आज आपण सांगणार आहे की ऍप्लिकेशन कशी रजिस्ट्रेशन करायची आणि ती कशी लॉग इन करायची आणि तिचा यूज कसा करायचा. तर ही आहे आपल्या माझ्याकडे तुम्ही ऑलरेडी प्ले स्टोरवरून हाय इझी ऍप्लिकेशन डाउनलोड केली. तर तुम्ही पण प्ले स्टोरला जायचं आणि हाय इझी असं नाव टाकली की अशी एक ऍप्लिकेशन येईल, ओपन करायचं. तर तुम्ही ऍप ओपन केली तर तुम्हाला असं एक फेस येतो. याच्यामध्ये तुम्ही सी इन ऑफ न्यू ह्या याच्यावर क्लिक करायचं. याच्यावर तुम्ही बघू शकता की असं काय सगळ्यात प्रथम येत आहे भारत गणराज्य. इथं तुम्ही क्लिक करून की आपलं कोणतं आहे कंट्री हे आपण चॉईस करू शकतो. आपली कंट्री चॉईस करायसाठी आपल्या सगळ्यात खाली 9 वर जायचं. इथं जाऊन भारत गणराज्य तो ऑप्शन सिलेक्ट करत आहे. त्याच्यानंतर खाली इथं आपल्याकडे ईमेल आयडी असेल तर ईमेल आयडी, मोबाईल नंबर असेल तर मोबाईल नंबर हे टाकू शकतो आपण. इथं खाली गेट कोडवर क्लिक करून त्याच्यावर एक कोड जाईल, तो ओटीपी खाली टाकायचा आहे. आणि त्याच्यानंतर इथं आपण आपला जो एक पासवर्ड राहील तर पासवर्ड तुम्ही बघू शकता जे खाली कसं आहे तुम्हाला दिलेला आहे सॅम्पल मध्ये, तसं तुम्ही टाकू शकता. पासवर्ड तुम्ही सॅम्पल मध्ये 1 2 3 4 5 7 8 असं एक टाकून दिलं तरी हा पासवर्ड घेऊन जातो. बाकीचे तुम्ही घेणार नाही. अल्फाबेट टाकलं तर ते पासवर्ड मध्ये घेत नाही. असं टाकलं तुम्ही की तुम्हाला एक युजर आयडी आणि पासवर्ड तुमचा क्रिएट होऊन जातो. तुम्हाला एक युजर आयडी आणि पासवर्ड भेटला की तो युजर आयडी वर टाकायचा आहे. तर माझा तो युजर आयडी माझा मोबाईल नंबर आहे ते तुम्हाला दाखवतो टाकून. तर युजर आयडी खाली पासवर्ड टाकायचा आणि इथं क्लिक करायचं या बॉक्सवर आणि लॉग इन करायचं. लॉग इन केलं की डायरेक्ट ओपन होतं. आपला हा कॅमेरा माझ्याकडे साईटवरचा ऍड आहे ते तुम्हाला दाखवतो मी. हा तुम्ही बघू शकता मित्रांनो की आपण कॅमेरा ओपन केल्यावर काय आलं बॅकग्राऊंडला. तिथे बघा वर एक लेन्स फिक्स वाली आहे आणि खाली एक लेन्स आहे. याच्यामध्ये आपण कॅमेरा HD साध्या क्लॅरिटी मध्ये, त्याच्यावर मिडियम क्लॅरिटी आणि हाय क्वालिटी अशा 3 ऑप्शन बघू शकतो आहे. त्याचा हाय क्वालिटीवर केलेला आहे. त्याच्यानंतर PTZ ऑप्शन, त्याच्यानंतर प्लेबॅक ऑप्शन, त्याच्यानंतर कॅमेरा कधी उलटा झाला आहे की आपल्या बशीना सरळ बशीना आणि त्याला नंतर उलटा करत असेल तर ते पण ऑप्शन आहे. नाईट विजन मोड, मोशन डिटेक्शन. मित्रांनो त्याला आपण अजून एक ऑप्शन बघू शकतो की तुम्ही आपल्याला समोरच्या जागेवर कोणी बोलत असेल तर तो पण आवाज येतो, आपण ऐकू शकतो. त्यासाठी हा ऑप्शन चालू करायचा. आणि आपल्याला कधी इथून बोलत असेल तर त्याच्यासाठी हे सेंटरचं एक ऑप्शन आहे कॉलिंगसाठी. इथून कधी बोलत तर समोर आवाज जाणार आहे आपला. तसंच आपण याला आहे ना स्क्रीन आडवी करून पण बघू शकतो. स्क्रीन आडवी आहे पूर्ण. एक साईड बघतो आपण, दुसरी बघायची असेल तर याच्यावर डबल एक सिंगल क्लिक करत आहे. डबल फर्स्ट क्लिक घेत असेल तर डबल सिंगल क्लिक करत आहे. बघितलं आहे आपल्या हाय इझी ऍप्लिकेशन कशी लॉग इन करायची, कशी रजिस्ट्रेशन करायचं आणि आतमध्ये काय काय फीचर आहे. तर आपल्या ऍप्लिकेशन मध्ये हाय इझी त्याच्यावर कुठलीही ऍड येत नाही, काय येत नाही. कॅमेरा कंटिन्यू चालतो आणि तो सर्व्हर पण एकदम स्टेबल आहे.